नमस्कार मित्रांनो, आपण एक बरेच लोक काय करतायत की आज गुंतवणूक म्हणून फ्लॅट पण घेत आहेत. आज मला राहण्यासाठी एक मी फ्लॅट घेतो म्हणतायत. त्यानंतर जसजसे त्याची प्रगती होते, पॅकेज वाढतायत, अगर बिझनेस चांगला चालतो त्यावेळेस ते काय करतायत की दुसरा फ्लॅट घ्यायचा विचार करतात. फ्लॅट घेताना सुद्धा ते कर्जच घेत आहेत, कॅश मध्ये एकदम रक्कम देऊन ते करत नाहीत. आणि फ्लॅट समजा असं पकडून चाललं की कुठेतरी एक 30-40 लाखाचा फ्लॅट आहे. 40 लाखाचा जर फ्लॅट असेल तर तो 25-30 लाख रुपये लोन घेतोच आहे. आणि तो 40 लाखाचा फ्लॅट घेऊन तो काय करतो, हा सेकंड फ्लॅट विषयी बोलतोय मी, की घेतो आणि तो तेव्हा विचार करतो की मी तो भाड्याने देईल. आता 40 लाखाचा फ्लॅट घेतो, 30 लाखाचं लोन घेतो, 30,000 EMI भरतोय आणि तो फ्लॅट देतो की तिला 8 ते 10 हजार रुपये भाड्याने देतो. म्हणजे ही गुंतवणूक तुमची फायद्याची नाहीच आहे. पहिली गोष्ट तर विचार करा थोडासा की आमच्याकडे ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात. कस्टमर ज्यावेळेस येतो सेकंड फ्लॅट घ्यायला, अगर काय करायला, त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी सांगतो. बऱ्याचशा लोकांनी त्यांचे हे प्लॅन चेंज केलेत. याच्यासाठी जर तुम्हाला काही मदत लागली अशा गोष्टीतून की आम्हाला हे करायचंय, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला या गोष्टीतून खूप चांगलं नॉलेज देऊ.